ओके, नमस्कार मित्रांनो. चक्रीय चौकोन या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर चक्रीय चौकोनाचं प्रमेय कसं असतं हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, चक्रीय चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात अशा चौकोनास चक्रीय चौकोन असे म्हणतात. मग या ठिकाणी बघा, ए, बी, सी आणि डी हे चारही बिंदू तुम्हाला वर्तुळावर दिसतील, म्हणून ह्या चौकोनास चक्रीय चौकोन असं म्हणतात. तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे हे माहित नाही, परंतु मात्र तो 100% चक्रीय चौकोन आहे, कारण तो वर्तुळावरती त्याचे चारही शिरोबिंदू आहेत. आता प्रमेयाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. बघा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. सम्मुख कोन म्हणजे समोरचे कोन. ए आणि सी हे एकमेकांच्या समोर आहेत, बी आणि डी हे एकमेकांच्या समोर आहेत. मग ह्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कोणत्या? सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. मग या ठिकाणी बघा, चौकोन चक्रीय चौकोन आहे. आकृतीवरून आपल्याला लगेच सांगता येईल. मग ह्या बॉक्समध्ये आपण काय भरणार? हा चक्रीय चौकोन आहे. मग कोणता चक्रीय चौकोन आहे? ए, बी, सी, डी. मग या ठिकाणी नाव देऊ शकता तुम्ही चौकोन ए, बी, सी, डी. बघा, अशा पद्धतीने मी लिहितो. चौकोन ए, बी, सी, डी हा चक्रीय चौकोन आहे. ओके. मग त्याच्यानंतर त्याचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. मग आता सम्मुख कोन दिलेत बघा. पहिले बी आणि डी हे दोन सम्मुख कोन आहेत, समोरचे कोन. बी आणि डी या दोन्हींच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असणे म्हणजेच पूरक. परस्परांचे पूरक असणे म्हणजे काय? दोन्ही मिळून बेरीज 180 व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर खाली या कोन सी आणि इथे कोणता कोन असेल? मग त्याच्या समोरचा सीच्या समोरचा ए कोन आहे, म्हणजे 100% तुम्हाला या ठिकाणी ए कोन घ्यावा लागेल. कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश. ओके. आता हे समजून घ्यायच्या आधी आपण थोडंसं इकडे आकृतीकडे विचार करूया. आंतरलिखित कोनाचं प्रमेय आपण शिकलो बाळांनो. आंतरलिखित कोनाचं प्रमेय काय सांगतं बघा. आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. या प्रमेयाचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. मग आपण कोणताही एक कोन विचारात घेऊ. या ठिकाणी पहिल्यांदा आपण वाटलं असतं एडीसी कोन घेऊ विचारात. आता हा कोन आहे एडीसी, डी कोन. डी कोनाचं वाचन मला 3 अक्षरी करायचं असेल तर मी इथून सुरुवात करणार आहे. ए, डी, सी म्हणजे हा डी कोन झाला. मग हा डी कोन बाळांनो ह्या पाठीमागच्या कंसामध्ये आंतरलिखित झालेला कोन आहे, म्हणून ह्या आंतरलिखित कोनाचे माप जर विचारलं तुम्हाला तर त्याच्या समोर हा बघा सी, ए आणि सी एवढ्या समोरचा हा जो समोरचा तुम्हाला कंस दिसतो, कोणता कंस? मग ए, बी, सी हा कंस त्याने आंतरखंडित केलेला आहे. मग याचं माप त्याने आंतरखंडित केलेला एबीसी जो कंस आहे त्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. आणि म्हणून बघा, एडीसी बरोबर 1/2 एडीसी ह्या कोनाचं माप बरोबर ह्या कंसाच्या मापाच्या निम्मे, म्हणून या ठिकाणी लिहू शकतात माप कंस एबीसी अशा पद्धतीने. राईट. त्याच्यानंतर याला 1 नंबरचं विधान म्हटलं. तसंच 2 नंबरचं विधान बघा. आता बॉक्स मध्ये दिलेलं आहे, काय लिहायचं ते बघूया आपण. हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस एडीसी आंतरखंडित केलेला आहे. एडीसी कंस कोणी आंतरखंडित केला हे बघूया आपण. बघा, इथून इथपर्यंतचा हा असा कंस एडीसी, हा एवढा कंस आंतरखंडित करणारा हा कोन आहे तुमचा. तो कोणता कोन? मग ए, बी, सी कोन. 100% या ठिकाणी काय लिहावं लागेल तुम्हाला? कोन एबीसी. कोन एबीसी हा आंतरलिखित कोन आहे, म्हणजे हा कोन. मग ह्या कोनानं हा समोरचा पूर्ण कंस आंतरखंडित केला. मग ह्या कोनाचं माप म्हणजे ह्या समोरच्या कंसाच्या मापाच्या निम्मे. आणि म्हणून बघा, मग खालच्या ओळीत त्याने कंस एडीसी आंतरखंडित केला, म्हणून आता ह्या कंसाच्या मापाच्या निम्मे कोणता कोन? मग एबीसी हाच खाली लिहायचा. कोन एबीसी. एबीसी कोनाचं माप, ह्या कोनाचे माप त्याने हा आंतरखंडित केलेला जो कंस आहे त्या कंसाला वाचूया ए, डी, सी त्याच्या निम्मे, म्हणजेच माप कंस एडीसी त्याच्या निम्मे म्हणून 1/2. 1/2 का घेतो? निम्मे ह्या अर्थाने घेत असतो. आणि हे दुसरं विधान आहे. आता काय झालं बाळांनो,
1 नंबरचं विधान आणि 2 नंबरचं विधान दोन्हींची बेरीज करूया आपण, म्हणून या ठिकाणी लिहिलं बघा 1 व 2 ची बेरीज करू. मग 1 ची बेरीज करायची, त्याची डावी बाजू बघा कोन एडीसी घेतला इथे, त्याच्यानंतर दुसऱ्याची डावी बाजू कोन एबीसी, मग या ठिकाणी कोन एबीसी लिहिणार आपण. ओके, डाव्या बाजू लिहून झाल्यानंतर आपण आता उजव्या बाजू घेऊया. उजवी बाजू 1/2 माप कंस एबीसी, म्हणजे इथे किती यायला पाहिजे होता तुमचा माप कंस एबीसी, राईट. त्याच्यानंतर त्याच्यात हे मिळवा माप कंस एडीसी, इथं लिहिलेले बघा माप कंस एडीसी. या खाली आता एडीसी अधिक एबीसी, बघा मग आता एडीसी एडीसी म्हणजे अर्थात डी कोण, मग तो डी घेतला. एबीसी अर्थात बी कोण, तो बी घेतला. हे 3 अक्षरी कोणाचं वाचन होतं, आपण 1 अक्षरी वाचन केलं आता कोणाचं, डी कोण आणि बी कोण म्हणजे मधले डी आणि हा बी, अशा पद्धतीने. बरोबर, इथे 1 छेदस्थानी 2 दिसतोय, इथे 1 छेदस्थानी 2 दिसतोय, आहे की नाही. म्हणून ते 1 छेदस्थानी 2 बाजूला घेतले, कॉमन काढले आपण. आणि कंसामध्ये आता हा बॉक्स जसाच तसा इथे, हा बॉक्स जसाच तसा बघा, हे जसंच तसं इथे दिसतं, म्हणजे हेच आपल्याला इथे लिहावं लागणार आहे. म्हणजेच काय आहे तुमचं माप कंस एबीसी, बघा माप कंस बारीक लिहितो थोडस एबीसी. ओके, मग 1/2 जसेच तसे पाहता एबीसी कंस आणि ईडीसी कंस, इथून कोण नाही वाचत मी, कंस असा वाचतो, इथून असा कंस एबीसी इथपर्यंत या. त्याच्यात कोणता मिळवला ईडीसी, इथून असा इथून इथपर्यंत, म्हणजे हा एवढा, त्याच्यात हा पूर्ण एवढा, दोन्ही मिळून काय झालं वर्तुळ तयार झालं. दोन्ही कंस एकत्र केल्यामुळे काय झालं तुमचं पूर्ण वर्तुळ तयार झालं. आणि कंसा वर्तुळाचे अंशात्मक माप हे 360 अंश असतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे 1 छेदस्थानी 2 हे दोन्ही मिळून तुमचं वर्तुळ झालं बघा, दोन्ही कंस मिळून वर्तुळ तयार होते. मग त्या वर्तुळाचं जे माप आहे ते 360 अंश असतं, अंशात्मक माप. आणि मग 360 अंशाला जर 2 भाग दिला, त्याचे निम्मे केले तर खाली तुमचे 180 उरतात. आणि हेच तुमचं कोन बी अधिक कोन डी बरोबर 180. नंबर 1 चं जे विधान होतं साध्यामधलं ते तुमचं या ठिकाणी सिद्ध झालं. तसंच कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 तुम्ही ह्या पद्धतीने हे सुद्धा सिद्ध करू शकतात. म्हणून आपलं जे चक्रीय चौकोनाचं प्रमेय आहे, हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे बी अधिक डी, दोन्हींचे ते कसे असतात परस्परांचे पूरक असतात, म्हणजे बेरीज किती असते 180 अंश असते. अशा पद्धतीने प्रमेय आपलं सिद्ध झालं. ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी 2 जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील, एबी नावाची जीवा आणि सीडी नावाची जीवा वर्तुळाच्या आत ई ह्या बिंदूमध्ये छेदतायत, वर्तुळाच्या केंद्राजवळ नाही, ई ह्या बिंदूमध्ये छेदत असतील तर समजा तुम्हाला ह्या कोणाचं माप काढायला सांगितलं नाही का, कोण एईसी चं माप, एईसी चं माप, ह्या कोणाचं म्हणा किंवा इकडच्या कोणाचं म्हणा, विरुद्ध कोण आहेत एकमेकांचे, तर आपण हा कोण विचारात घेतला एईसी, एईसी म्हणजे ह्या कोणाचं माप जर काढायचं असेल बाळांनो, तर याच्या समोरचा हा कंस अधिक हा कंस, या दोन्हींच्या मापांची बेरीज आणि त्याचे निम्मे करायचं. बघा 1 छेदस्थानी 2, ह्या कोणाच्या समोरचा हा कंस, कंस एसी अधिक त्याच्या पाठीमागचा हा कंस, कंस डीबी, डीबी आणि एसी ह्या दोन्ही कंसांच्या मापांची बेरीज आणि बेरजेला 2 भागायचं. आलं का लक्षात? अशा पद्धतीने कोण एईसी चं माप काढता येतं. हे केव्हा लक्षात ठेवा, 2 जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात म्हणजे आत छेदत असतील तेव्हा, बाह्य भागात छेदतील ते वेगळं आहे. मी आतल्या भागात सांगतोय, अंतर्भागात छेदत असतील तर दोन्ही कंसांची बेरीज भागिले 2. चला आता हा कोण झाला, तुम्हाला हा कोण काढायचा असेल, सीईबी घ्यायचा समजा, सीईबी हा इथला कोण जर घ्यायचा झाला हा, ह्या कोणाचं माप सुद्धा तसंच 1 छेदस्थानी 2. मग ह्या कोणाच्या समोरचा हा कंस, हा कंस किती आहे तुमचा एडी अधिक, एक मिनिट, ओके बरोबर आहे. बघा कोण सीईबी,
ईबी ह्या कोणाचं माप म्हणजे ई ह्या कोणाचं माप जर काढायचं असेल तुम्हाला, त्याच्या समोरचा बीसी किंवा सीबी आणि त्याच्या पाठीमागचा ईडी आहे की नाही. मग आधी ईडी लिहिला, ईडी कंस अधिक सीबी कंस. तुम्ही सीबी आधी घेतला असता मग ईडी टाकला असता तरी चालला असता. यांनी एडी आधी घेतला म्हणजे वरचा कंस खंडित झालेला तो घेतला, अधिक खालचा कंस खंडित झाला तो घेतला आणि दोन्हीच्या मापांची बेरीज आणि त्याच्या निम्मे केलं. बिलकुल याच्यासारखंच आहे. जसं याचं हा कंस अधिक हा कंस बेरीज करून त्याच्या निम्मे. जर हा कोण घ्यायचा तर हा कंस आणि त्याच्या पाठीमागचा हा कंस, त्यांच्या दोन्हीची बेरीज करायची आणि त्याच्या निम्मे घ्यायचं. ओके. दुसरं आहे, दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील. आता बघा, एबी नावाची जीवा आणि सीडी नावाची जीवा वर्तुळाच्या बाहेर जाऊन ई या बिंदूमध्ये छेदल्यात, इथे वर्तुळाच्या आत छेदल्यात, इथे बाहेर जाऊन छेदत असतील तर तुम्हाला जसा ई कोण होता ह्या कोणाचं माप तुम्हाला जर काढायचं असेल, त्या कोणाचं माप बरोबर काय बघा, बीईडी बीईडी ह्या कोणाचं माप बरोबर एक छेदस्थानी 2 माप कंस बीडी हा सर्वात मोठा कंस, त्याच्या समोरचा बीडी वजा हा लहान कंस बघा इथला एसी कंस, बीडी कंसातनं एसी कंस वजा केला, माप कंस बीडी वजा कंस एसी या दोन्हींची वजाबाकी केली आणि त्याला निम्मे केलं. एक छेदस्थानी 2 दोन्ही कंसांची वजाबाकी. या ठिकाणी एक छेदस्थानी 2 दोन्ही कंसांची बेरीज. अंतर्भागात असेल तर दोन्ही कंसांची बेरीज करा, बेरीजेच्या निम्मे करा. या ठिकाणी बाह्य भागात असेल तर दोन्ही कंसांची वजाबाकी करा आणि त्याच्या निम्मे करा. बाह्य भागात वजाबाकी लक्षात ठेवायचं आणि अंतर्भागात बेरीज एवढं जरी डोक्यात ठेवलं तरी सुद्धा अतिशय सोपा असा भाग आहे. चला याच्यावर आधारित असलेली उदाहरण आपण लगेच बघूया. ओके मित्रांनो, सराव संच 3.4 आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघा. आकृतीमध्ये केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या जीवा एबी ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. ओके. मग या ठिकाणी बघा ओए आणि ओबी या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणजे जेवढी ओए ची लांबी असेल तेवढीच ओबी ची लांबी असेल, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि पुढे काय सांगितलं, जीवा एबी ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. याचा अर्थ असा होतो की जीवा एबी सुद्धा ओए इतकीच आहे, ओबी इतकीच आहे, म्हणजे हेही अंतर तेवढंच झालं. तिन्ही बाजू आता समान झाल्या. मग त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर समान असतील तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो, समभुज त्रिकोण असं म्हणतो. 3 बाजू एकरूप असलेल्या त्रिकोणास आपण काय म्हणतो, समभुज त्रिकोण असं म्हणतो. बघा मग समभुज त्रिकोणाच्या 3 बाजू एकरूप ना तर त्याचे 3 कोन सुद्धा एकरूप असतात. मग किती किती अंशाचे असतील बरं तिन्ही कोण, ते प्रत्येकी तिन्ही कोण एकरूप. बघा बाळांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. मग आता तिन्ही कोण सारख्याच मापाचे, एकरूप म्हटल्यानंतर सारख्याच मापाचे, मग प्रत्येक कोणाचं माप किती अंश यायला पाहिजे, 60 आहे की नाही. म्हणून ह्या ठिकाणी हाही कोण 60 असेल, इथे 60 असेल आणि ह्या ठिकाणी सुद्धा काय असेल 60. मग ह्या ठिकाणी मी 60 अंश असं लिहू शकतो, लक्षात घ्या. मग ओ कोण म्हणजे ओ ए ओ बी हा कोण तुमचा किती अंशाचा झाला, 60 अंशाचा, कारण त्रिकोण समभुज त्रिकोण आहे, तिन्ही बाजू समान असलेला. ओके. आता हा वर्तुळाच्या केंद्राजवळ असलेला हा कोण आहे, कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, म्हणून ह्या कोणास आपण केंद्रीय कोन असं म्हणतात. मग केंद्रीय कोणाचं माप आपल्याला ह्या ठिकाणी 60 अंश मिळालं. राईट. आता पहा, ह्या ठिकाणी एबी नावाचा हा जो लघुकंस तुम्हाला दिसतो आहे, ह्या लघुकंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोणाच्या मापा इतकं असतं अशी व्याख्या आपण शिकलो. काय सांगितलं मी, लघुकंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोणाच्या मापा एवढे असते, म्हणजे कंस एबीचं जे माप असेल ते किती असेल, मग ह्या ठिकाणी 60 असेल. किती असेल, 60, कारण ते एवढंच असतं. पुढे आता तुम्हाला हा कंस मिळाला, हा कोण मिळाला. आता इथला कोण आपण या ठिकाणी काढू. बघा, हा कंस मिळाल्यानंतर कोण मिळाल्यानंतर मी आता ह्या कोणाकडे येतो. मग सी कोणाचं माप काढूया. आता सी कोण हा वर्तुळ कंसात आंतरलिखित झालेला कोण आहे. बघा, कोणत्या ए सी बी ह्या
कंसामध्ये हा कोन आंतरलिखित झालेला आहे, त्या आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. हे आंतरलिखित कोनाचं प्रमेय आताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं. मग मला सांगा, ह्या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेला कंस आहे AB, असं सरळ या खाली इथं आला, हा एवढा कंस आंतरखंडित झाला. मग ह्या आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे ह्या कोनाचं माप आहे. मग हे जर तुमचं 60 असेल तर ह्या ठिकाणी असलेला कोन किती अंशाचा असला पाहिजे? 30 अंशाचा असला पाहिजे. ओके, हा कोनही तुम्हाला मिळाला. पुढे प्रश्न असा विचारला तुम्हाला, शेवटी असं एसीबी कोन कंस एसीबीचं माप विचारलं. एसीबी म्हणजे काय? इथून पूर्ण असं इथपर्यंत, ह्या टोकापासून सुरुवात केली तर इथपर्यंत हा कंस, ह्या कंसाचं माप तुम्हाला विचारलं. पहा, वर्तुळाचं पूर्ण माप, वर्तुळाचं अंशात्मक माप हे 360 अंश असतं. त्याच्यापैकी तुमचा हा कंस, एवढा कंस 60 अंशाचा आहे, तर उर्वरित हा जो कंस असेल एवढा एसीबी कंस, त्याचं माप किती असेल? 100% 300 अंश. कारण 360 मधून एवढे 60 जर वजा केले तर उरलेला जो भाग असेल तुमचा एसीबी असेल, एसीबी कंसाचं माप, आणि ते किती येईल तुमचं? 300 अंश. झालं उदाहरण तोंडी सोडून. आपल्याला तेच सोडवायचंय, फक्त आता मांडायचं कसं ते आपण ह्या ठिकाणी बघूया. चला, या ठिकाणी बघा. मग आता पहिल्यांदा नेमकं जर ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ, याच्यामध्ये ओईची आणि ओबीची लांबी, ओईची आणि ओबीची लांबी समान आहे, त्याला कारण वर्तुळाच्या त्रिज्या आहे. त्याच्यानंतर बाळांनो बघा, एबीची लांबी, ही एबीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. वाक्यच बघा, वर्तुळाच्या त्रिज्या एवढी लांबी आहे एबीची, जेव्हा एबीची. म्हणून मग मी काय लिहिलं? वर्तुळाची पहिली त्रिज्या ओए, दुसरी त्रिज्या ओबी, ओए ओबी, इथं तीच खाली घेतली. बरोबर, एबी सांगितलं कारण दिलेलंच आहे ना ते. बरोबर, एबी, आणि हे दिलेलं आहे उदाहरण माप तुम्हाला, आणि म्हणून या ठिकाणी दिलेला हा शब्द काय की तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे. ओके, मग आता ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू झाल्यात. मग त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर समान असतील, समान असतील म्हणजे एकरूप असतील, एकरूप जर असतील तर तो त्रिकोण तुमचा समभुज त्रिकोण असतो. मग तो त्रिकोण तुमचा समभुज त्रिकोण जर झाला बाळांनो, तर त्याचे तीनही कोन सारखे असतात, आणि मग प्रत्येक कोणाचं माप तुमचं 60 अंश असतं. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. म्हणून त्रिकोण ओएबी हा समभुज त्रिकोण आहे. म्हणून कोन एओबी, एओबी म्हणजे इथे असलेला हा कोन 60 अंश लिहून ठेवलं मी, कारण तो काय? समभुज त्रिकोणाचा तो कोन आहे. ओके, मग आता खालच्या ओळीत या. मग हा कोन तुम्हाला मिळाला, हा तुमचा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोन मिळाल्यानंतर ह्या कंसाचं माप काढू शकतात, आणि हा लघुकंस आहे, लहान कंस आहे म्हणून त्याला आपण लघुकंस म्हटलं. लघुकंसाची व्याख्याच अशी आहे, लघुकंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. म्हणून कंस एबीचं माप आपण असं म्हणणार, माप कंस, माप कंस एबी बरोबर कोणता कोन? केंद्रीय कोन. केंद्रीय कोन म्हणजे एओबी याच्या मापा इतके, म्हणून एओबी असे लिहिणार. बरोबर, एओबीचं माप तुम्हाला त्या ठिकाणी 60 अंश दिले म्हणून ते 60 लिहिलं. याचा अर्थ माप कंस एबीचं माप तुम्हाला किती मिळालं? 60 अंश मिळालं. बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला हा कंस पण झाला. आता राहिला हा कोणाचा, ह्या कोणाचा विषय. कोणता कोण आहे तुमचा? एसीबी कोन. मग एसीबी जर कोन म्हटला तर हा तुमचा आंतरलिखित झालेला कोन आहे. या आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. हे प्रमेय आपण शिकलो. मग चला वाचूया तो कोन एसीबी. कोन एसीबी बरोबर 1/2 माप कंस, माप कंस. कोणता कंस? आता ह्या कोनाने, ह्या आंतरलिखित कोनाने हा आंतरखंडित केलेला एवढा कंस आहे, म्हणून आपण कंस एबी असं म्हणू शकतो तिथे. ओके, बरोबर. हे तुमचे 1/2 माप कंस एबी, माप कंस एबीचं माप 60 अंश आहे, म्हणून या ठिकाणी 60 टाकलं. बरोबर, 60ला 2ने भागा म्हणजेच किती यायला पाहिजे तुमचे? 30 अंश. कोणत्या कोणाचं माप? एसीबी कोणाचं. एसीबी कोणाचं माप तुम्हाला किती मिळालं? 60 अंश मिळालं. आता राहिला प्रश्न फक्त ह्या कंसाचा. बघा, हे दोन्ही उदाहरण, दोन्ही तिन्हीची माप तुम्हाला मिळाली. एओबी मिळाला या ठिकाणी 60 अंश, एसीबी काढला आता या ठिकाणी 30 अंश,
आणि कंस एबी ह्या ठिकाणी मिळाला तुम्हाला 60 अंश. राहिला फक्त आता या याचा प्रश्न. चौथ्या क्रमांकाला जे आहे ते लिहूया आपण ह्या ठिकाणी. कोणता कोण आहे कंस आहे तो कंस एसीबी. चला एसीबी कंस, एसीबी म्हणजे इथून इथपर्यंत, या टोकापासून फिरून असं इथपर्यंत यायचं. पूर्ण वर्तुळ 360, त्या 360 मधून तुम्हाला या ठिकाणी हा कंस वजा करावा लागेल. मग त्याचं सूत्रच आहे विशाल कंसाचं माप, आहे की नाही, माप कंस. वाटल्यास तर यम लिहितो मी ह्या ठिकाणी. माप कंस एसीबी बरोबर 360 वजा माप कंस एबी. विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 मधून लघु कंसाचं माप वजा करा आणि म्हणून बरोबर बघा हे 360 जसेच्या तसे वजा माप कंस एसीबी. एसीबीचं माप किती काढलं आपण या ठिकाणी 60 अंश. मग 360 मधून 60 गेल्यानंतर खाली उरले तुमचे 300 अंश. कोणत्या कोणाचं माप आहे बाळांनो, कोण माप कंस कंसाचं माप आहे, कंस एसीबी, एसीबी कंसाचं माप. अशा पद्धतीने आपण 300 अंश पर्यंत आपण याचं उत्तर काढलं. अशा पद्धतीने हे उदाहरण अतिशय सोपं आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, सराव संच 3.4 नंतर दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघत आहोत. प्रश्न दुसरा आहे, चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसतात. या चौकोनाचे 4 शिरोबिंदू वर्तुळावर आहेत आणि म्हणून हा चक्रीय चौकोन अगदी स्पष्टपणे तुम्हाला या ठिकाणी दिसतात. ओके, त्यात बाजू PQ बाजू आणि एकरूप बाजू RQ ह्या दोन बाजू एकरूप सांगितल्यात. तिथं खुणा सुद्धा या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कोण PSR चं माप 110 आहे. PSR तुम्हाला 110 अंशाचा या ठिकाणी दाखवलेला आहे, लक्षात घ्या. आणि पुढे तुम्हाला PQR नंबर 1 ला विचारला, तुम्हाला हा कोण विचारला. मग हा चौकोन तुमचा चक्रीय चौकोन असेल. चक्रीय चौकोनाच्या ह्या कोणाचं माप तुम्हाला 110 आहे. याच्या समोरचा तुम्हाला हा कोण विचारला, Q कोण. आणि हे दोन्ही कोण सम्मुख कोण आहे. आणि म्हणून आपल्याला प्रमेयच असं आहे चक्रीय चौकोनाचे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात. म्हणजे एस आणि क्यू ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. म्हणून या ठिकाणी चक्रीय चौकोनाचं प्रमेय या ठिकाणी लिहितो मी बाळांनो. आणि मला जर हा कोण वाचायचा असेल एस, तर 3 अक्षरी वाचन करताना मी इथून सुरुवात करणार, कोण PSR. आणि म्हणून लिहूया या ठिकाणी कोण PSR अधिक त्याच्यामध्ये हा कोण घेऊया, कोण PQR, कोण PQR. या दोन्हींच्या मापांची बेरीज 180 अंश, कारण सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात. चला आता याच्यात या कोणाचं माप तुम्हाला 110 दिलं आणि म्हणून या ठिकाणी 110 आपण या ठिकाणी ठेवूया अधिक कोण PQR बरोबर 180. आणि म्हणून कोण PQR बरोबर 180 मधून हे 110 इकडे गेले वजा होतील. आणि पहा मग 180 वजा 110 म्हणजे तुमचे किती आले या ठिकाणी 70 अंश. कोण PQR चं माप आलं 70. ओके, कोण PQR मिळाला नंबर 1 चा तुम्हाला 70. आता 2 नंबरचा विचारलं, कंस PQR काढा, सांगायचं कसं विचारलं, कंस PQR काढायला सांगितलं. मग या ठिकाणी अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आपण वापरू शकतो. अंतर्लिखित कोणाचं प्रमेय काय सांगता, हा कोण, ह्या कोणाचा बघा, ही भुजा इथं आहे, ही दुसरी भुजा इथं आहे आणि हे दोन बिंदू, हा समोरचा एवढा कंस अंतरखंडित केलेला आहे. मग ह्या अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार ह्या कोणाला अंतरखंडित केलेला कंस त्याच्या मापाच्या निम्मे असतं, असं प्रमेय आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया कोण PSR बरोबर 1 छेदस्थानी 2 माप कंस अंतरखंडित केलेला कंस घ्या. ह्या कोणाचा अंतरखंडित केलेला हा समोरचा कंस तो असतो PQR. आणि या ठिकाणी लिहितो मी आता PQR. पहा बाळांनो, PSR चं माप ऑलरेडी दिलेले उदाहरणामध्ये तुम्हाला 110. म्हणून तुमची डावी बाजू किती होणार आहे या ठिकाणी 110.
बरोबर हे तुमचे 1/2 माप कंस PQR. राईट. चला या ठिकाणी इकडे या बाजूला लिहितो मी थोडस स्पष्ट. म्हणून 1/2 माप कंस PQR जसंच तसं. आणि आता ही उजवी बाजू डाव्या बाजूला आणली, डावी उजव्या बाजूला नेऊया 110 जशीच्या तशी. हे दोन आता इकडे छेदस्थानी इकडे गुणिले होतील 110 ला आणि म्हणून आपले काय होतील माप कंस PQR बरोबर 110 गुणिले तुमचे हे 2. 110 ला जर 2 ने गुणलं तर किती होतील तुमचे 11×2 = 22. त्याच्यावर एक शून्य म्हणजे किती आले तुमचे 220. म्हणून माप कंस PQR बरोबर किती आले 220. चला हे मिळालं. आता नंबर 3 शोधायचा आहे तुम्हाला. 3 नंबर शोधण्यासाठी कोणता कंस विचारला तुम्हाला QR कंस या ठिकाणी तुम्हाला शोधायला सांगितलं. त्याच्या आधी एक लक्षात घ्या बाळांनो, दिलेलं आहे तुम्हाला बाजू PQ. उदाहरणामध्ये काय सांगितलं बा बाजू PQ. एकरूप बाजू कोणती असेल तुमची RQ. एकरूप बाजू शब्द लिहितो RQ. ओके. PQ आणि RQ एकरूप आहे. मग ह्या त्रिकोणाचा जर विचार केला तुम्ही, सॉरी ह्या वर्तुळाचा जर विचार केला, PQ एक वर्तुळाची जीवा आहे आणि RQ सुद्धा ही एक वर्तुळाची जीवा आहे. म्हणजे एकाच वर्तुळाच्या जीवा दोन्ही एकरूप आहेत असा त्याचा अर्थ झाला. जर एकाच वर्तुळाच्या जीवा एकरूप असतील त्यांचे संगत कंस सुद्धा कसे असतात एकरूप असतात. म्हणून कंस कोणता तुमचा PQ कंस एकरूप कंस कोणता येईल QR. तुम्हाला QR विचारला ना म्हणून QR लिहूया आपण या ठिकाणी. QR दोन्ही कंस एकरूप असणे याचा अर्थ काय त्यांचं माप सारखं असणे. माप कंस PQ बरोबर माप कंस QR असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला त्याच्यानंतर आता पूर्ण हा जर कंस असा विचार केला, ह्या कंसामध्ये हे 2 कंस सारखे आहेत, एकाच कंसात 2 कंस सारखे असतील तर मग आपल्याला जो कंस विचारला कोणता कंस विचारला माप कंस QR. याचं जे माप विचारलं ते माप कसं असेल बघा. हा पूर्ण जो कंस आहे PQR कंस त्याच्या निम्मे असेल. म्हणून माप कंस PQR छेदस्थानी 2 निम्मे. का बरं लक्षात घ्या. अहो हा एवढा कंस आणि हा कंस एकरूप या ठिकाणी सांगितलं तुम्हाला मी दोन्हींची माप समान आहेत. ह्या दोन्ही कंसांची माप समान आहे आणि पूर्ण कंसाचं माप तुम्हाला माहिती आहे. PQR कंसाचं माप तुम्हाला 220 माहिती आहे. तर तुम्हाला एका कंसाचं माप काढता येईल की नाही, दोन्हीमध्ये विभागला जाईल. हा 110चा आणि हा 110चा होईल तरच ते 220 होतील की नाही. आणि म्हणून खालच्या वेळेत आपण असं लिहू शकतो बरोबर. इकडे लिहूया माप कंस PQR चं माप काढलेले तुमची 220. छेदस्थानी तुमचे हे 2 आणि या 220 ला जर 2 ने भाग दिला बाळांनो तर 110 अंशाचा कंस येईल तुमचा. कोणता कंस माप कंस QR चं माप 110. कसं काढलं लक्षात घ्या. आता राहिला तुमचा फक्त PRQ. एवढं व्यवस्थित लिहा, मग नंतर पुसून आपण याच्यावरती राहिलेला भाग घेऊया. ओके. जर माप कंस QR बरोबर तुमचा 110 आला म्हणजे QR म्हणजे काय इथून इथपर्यंतचा हा 110चा आला तर हा कंस आणि हा कंस पण सारखाच आहे. मग हा सुद्धा तुमचा कितीचा आला पाहिजे 110चा. मग आपण असं खाली म्हणू शकतो याच्या खाली माप कंस काय म्हणू शकतो माप कंस PQ हा सुद्धा कितीचा असला पाहिजे 110 अंशाचा असला पाहिजे. ओके. चला आता आपल्याला हे 4 नंबरचं PRQ काढायचं बघा. PRQ
हा आंतरलिखित कोन काढायचा आहे. त्या आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार ह्या कोनाचं माप PRQ म्हणून लिहू शकतात या ठिकाणी PRQ बरोबर 1 छेदस्थानी 2 माप कंस त्याने आंतरखंडित केलेला कोन. चला आता ह्या कोनानं आंतरखंडित केलेला हा तुमचा PQ कोन आहे आणि म्हणून या ठिकाणी लिहूया गुणिले PQ बरोबर 1 छेदस्थानी 2 PQचं माप आताच दिलं किती 110 अंश आणि 110च्या निम्मे केले 2 भागणे म्हणजेच किती 55 अंश. अशा पद्धतीने तुमचा आंतरलिखित कोन चौथा PRQ हा सुद्धा आपण या ठिकाणी काढलेला आहे. अतिशय सोपं उदाहरण होतं. ह्या स्टेप नंतर पुन्हा ही पूर्ण स्टेप लिहून घ्या.